श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपल्या देवघरात ज्या मूर्ती असतात, फोटो किंवा मग देवाचे टाक, हे टाक कधी कधी भग्न होतात म्हणजे त्याला चिरा जातात. काही ठिकाणी काही मूर्तींचा पत्रा निघतो किंवा त्यावरती जे चांदीचं वलय असतं ते निघतं. फोटो फ्रेम ही तुटते. तर या वेळेला त्याच्या योग्य पद्धतीने विसर्जन करणं खूप महत्त्वाचं असतं. आपण काय करतो, फोटो किंवा मूर्ती घेतो आणि ते पाण्यात प्रवाहित करतो किंवा बाहेर ठेवून देतो, एखाद्या झाडाच्या बुंद्याशी किंवा एखाद्या मंदिरात नेऊन ठेवतो. पण ती एकदम चुकीची पद्धत आहे. कारण आपण रोज ज्या वेळेला मूर्तीवर पूजा करतो त्यावेळेला आपण त्या मूर्तीत प्राण आणलेला असतो. आता प्राणशक्ती आणलेली असते म्हणजे वैज्ञानिकदृष्ट्या त्यात खरा प्राण नसतो आलेला की मूर्ती हलते डोलते. प्राण आलेला असतो म्हणजे आपण जे वैदिक कर्म करतो, मंत्र म्हणतो, त्या मंत्रोच्चारामुळे त्या मूर्तीमध्ये एक चैतन्य निर्माण झालेलं असतं. त्यालाच आपण म्हणतो की मूर्तीत प्राण असणं. पण ज्या वेळेला मूर्ती भग्न होते ना, त्यावेळेला तिचं उद्वासन करणं म्हणजे मूर्ती विसर्जन करणं हे खूप गरजेचं असतं. जर अशा मूर्ती आपण घरात ठेवल्या तर घरात वाद होतात, कलह होतात, आजारी पडणं, अनपेक्षित खर्च निर्माण होणं असे आपल्याला दोष दिसतात. पण आपण कधी दुर्लक्ष करतो. पण नेहमी आपल्या घरातली मूर्ती, फोटो किंवा देवाचे टाक खराब झाल्यानंतर ते योग्य पद्धतीनं विसर्जन करणं खूप महत्त्वाचं आहे. मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण मूर्ती विसर्जन करणं कशी करायची, कोणता मंत्र म्हणायचा, पूर्ण विधी काय आहे ही शास्त्रशुद्ध पद्धत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हीही तुमच्या घरातल्या मूर्ती विसर्जन करायच्या असतील तर अशाच पद्धतीनं करा. तुम्हाला काय करायचं, एक ताम्हण घ्यायचा आहे असा, आणि त्यामध्ये तुम्हाला जी मूर्ती विसर्जन करायची आहे ती मूर्ती ठेवायची आहे. आता मला मूर्ती विसर्जन करायची नाही आहे, मग त्यासाठी मी तुम्हाला दाखवण्यासाठी अशी एक सुपारी घेतलेली आहे, मूर्ती म्हणून सुपारी घेतलेली आहे. तर तुम्ही मूर्ती घ्यायची आहे. ह्या मूर्तीवर आपल्याला काही मंत्र म्हणायचे आहे आणि त्यानंतर ती विसर्जन करायचे आहे. सुरुवातीला तुम्हाला असं एक स्टँड आणि गळती पात्र या मूर्तीवर ठेवायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जी मूर्ती ज्या देवाचा टाक किंवा मूर्ती असेल त्या देवाचा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आता मी इथं गणपतीचा मंत्र म्हणते आहे. ओम गंगणपतये नमः, 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 ओम गंगणपतये नमः. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला किंवा 21 वेळेला म्हणायचा आहे. आणि जर तुम्ही आई भगवतीची हे करत असाल तर ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. जर लक्ष्मीची असेल मूर्ती तर श्रीं नमः. आणि फोटो जर असतील देवांचे तर ज्या देवाचा फोटो आहे त्या देवाचा मंत्र म्हणायचा आहे. जसं की जर गणपतीचा असेल तर ओम गंगणपतये नमः. महादेवाची पिंड असेल ती विसर्जन करायची असेल तर श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र म्हणायचा आहे. ओम नमः शिवाय नाही म्हणायचं किंवा नमः शिवाय हे म्हणायचं आहे, नाहीतर श्री शिवाय नमस्तुभ्यं हा मंत्र म्हणायचा आहे. त्यानंतर आता मी इथे तुम्हाला गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन दाखवते, पण माझ्याकडे मी तुम्हाला गणपतीची मूर्ती म्हणून सुपारी घेतलेली आहे. आता हा 11 वेळेला मंत्र म्हणल्यानंतर तुम्हाला हे ताम्हण आणि पात्र उचलून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला ही गणपती म्हणून आपण जी सुपारी घेतलेली आहे ती काढून घ्यायची आहे आणि ती पुसून पुन्हा तुम्हाला ताम्हणामध्ये ठेवायची आहे. आता त्यानंतर आपल्याला या मूर्तीवर अक्षत फूल वाहून काही मंत्र म्हणायचे आहेत. पहिल्यांदा तुम्ही हळदी कुंकू या मूर्तीवर वाहून घ्यायचं आहे. मूर्ती विसर्जन करताना नेहमी लक्षात ठेवा की मूर्ती घेतल्यानंतर ती लगेच तशीच विसर्जन करायची नाही. विधिवत आपण जसं मूर्ती आणल्यानंतर प्राणप्रतिष्ठा करतो तसंच मूर्ती विसर्जन करतानाही आपल्याला त्यावर काही मंत्रोच्चार करून नंतरच ती मूर्ती विसर्जन करायची असते. तर आता यानंतर मी याला फूल वाहून घेणार आहे आणि काही मंत्र म्हणणार आहे. ते मंत्र तुम्ही 11 वेळेला किंवा 21 वेळेला त्या मूर्तीवर म्हणायचे आहेत. आता मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तुम्ही ते मंत्र म्हणू शकता.
आपल्याला मंत्र कोणता म्हणायचा आहे ते मी सांगते आणि त्यानंतर कोणता नैवेद्य करायचा विसर्जनासाठी तेही नंतर सांगणार आहे. तर मंत्र असा आहे, ओम यंतु देवगणा सर्वे पूजामादाय माम किम पुनरागमनाय च गच्छन्तु स्वस्थानकम. म्हणजे याचा अर्थ काय आहे, तर हे देवगण मी केलेली पूजा स्वीकारून आपल्या मूळ स्थानाला परत जा आणि परत येण्याची कृपा करा. मंत्र पुन्हा एकदा सांगते, ओम यंतु देवगणा सर्वे पूजामादाय माम किम पुनरागमनाय च गच्छन्तु स्वस्थानकम. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला किंवा 21 वेळेला म्हणायचा आहे. म्हणजे आपण आता ह्या मूर्तीतून प्राण काढलेला आहे असं समजायचं. म्हणजे आता ही मूर्ती विसर्जनासाठी तयार झालेली आहे. आणि त्यानंतर आता ही मंत्र सगळे म्हणून झाल्यानंतर तुम्हाला ही मूर्ती काढून घ्यायची आहे. एका तांदळात, पूर्ण मूर्ती तांदळात बुडेल इतके तांदूळ घ्यायचे आहे. त्यानंतर त्याच्यावर काही मंत्र म्हणायचे आहे आणि एक गोडाचा नैवेद्य तुम्हाला या दिवशी मूर्तीबरोबर करून द्यायचा आहे. मूर्ती कधीही तशी द्यायची नाही, त्याच्याबरोबर तुम्हाला एक नैवेद्य द्यायचा आहे. तुम्ही कोणताही देऊ शकता. साखरेची पोळी किंवा मग शिरा, खीर, कोणताही गोड पदार्थ आणि साखर द्या. तांदळात मूर्ती भरल्यानंतर त्यामध्ये साखर आणि फूल टाकायला विसरू नका. आणि विसर्जन करताना तुम्ही कोणता मंत्र म्हणायचा आहे, तर गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन सन्निधी कुरु. हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे. आणि नंतर तुम्हाला आणखीन एक मंत्र म्हणायचा आहे, अनया पूजया देव प्रियता मम सर्वदा क्षमस्व अपराध सर्वान प्रसन्नो भव सर्वदा. म्हणजे तुम्ही पूर्ण विसर्जन केल्यानंतर ज्या वेळेला मूर्ती पाण्यात विसर्जन करता, त्यासाठी तुम्ही ज्या लाल किंवा पिवळ्या फडक्यात ही मूर्ती बांधलेली आहे, तांदूळ ठेवलेले आहे, अक्षत, फूल, एक नैवेद्य ठेवलेला आहे, ते पूर्ण तुम्ही वाहत्या पाण्यात ज्या वेळेला प्रवाहित करता त्यावेळेला हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे, अनया पूजया देव प्रियता मम सर्वदा क्षमस्व अपराध सर्वान प्रसन्नो भव सर्वदा. म्हणजे देवा, माझ्याकडून काही जर चूक झाली असेल तर कृपा करून मला क्षमा करा आणि माझे अपराध पोटात घाला. आणि नंतर तुम्हाला ती मूर्ती पाण्यात प्रवाहित करायची आहे. मूर्ती इतरत्र कधीही पुढे फेकायची नाही किंवा कोणत्याही देवालयात भग्न झालेली मूर्ती ठेवायची नाही, कारण तिथेही त्या मूर्तीची हेळसांड होते, पूजा केली जात नाही आणि त्याचा त्रास आपल्याला होतो. कारण आपण रोज जी देवपूजा करतो त्या मूर्तीत आपण प्राण आणलेला असतो. जे काही मंत्रोच्चार आपण करतो त्यामुळे ती मूर्ती प्रतिष्ठित झालेली असते. ज्या दिवशी तुम्हाला मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची आहे त्या दिवशी तुम्हाला मूर्तीचा अभिषेक करायचा नाही, हे नेहमी लक्षात ठेवा. कारण आपण अभिषेक त्याच वेळेला करतो ज्या वेळेला आपण मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतो. प्राणप्रतिष्ठा हा विधी वेगळा आहे आणि मूर्ती विसर्जन हा विधी वेगळा आहे. मूर्ती विसर्जन करताना तुम्ही अशाच योग्य पद्धतीने करा की जेणेकरून तुमच्याही घरावर त्याचे दुष्परिणाम होता कामा नये. खूप लोकांना मूर्तीची प्राणप्रतिष्ठा माहीत असतं, पण मूर्ती कशी विसर्जन करायची ना हे माहीत नसतं. तुम्ही ज्या देवतेची मूर्ती विसर्जन करणार आहात तिचा तुम्हाला त्या देवतेला पाण्याने आंघोळ घालून त्यानंतर तिचा 11 किंवा 21 वेळेला मंत्र म्हणून त्या मूर्तीवर फूल अक्षत वाहून ती मूर्ती बुडेल इतक्या तांदळात ती ठेवायची. त्यानंतर फूल, एक गोड नैवेद्य आणि त्यानंतरच तुम्हाला ही मूर्ती विसर्जन करायची आहे. मूर्ती तशीच विसर्जन करायची नाही. तुमच्या माहितीसाठी मी सर्व मंत्र डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि डिस्क्रिप्शनमध्ये मंत्रही पहा. जर तुमच्याही घरात अशाच भग्न मूर्ती असतील किंवा खंडित देव असतील तर नक्की विसर्जन करा आणि विसर्जनाचा हा विधी त्यावर नक्की करा. तुम्हाला जर व्हिडिओ आणि माहिती आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमचाही काही याबद्दल प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारू शकता. श्री स्वामी समर्थ.